एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये किंवा दुसऱ्या राज्यामध्ये गुन्हा घडतो, अपघात होतो किंवा अन्य प्रकारच्या गुन्ह्यामध्ये पोलीस त्या व्यक्तीला अटक करतात व माननीय न्यायालयासमोर उभे करतात। त्यावेळी त्या आरोपीच्या ओळखीचे त्या ठिकाणी कोणीही नसते, त्याच्या ओळखीने कोणी नाहीत म्हणून त्याला सरळ जेलमध्ये जावे लागते का? नमस्कार, मी आपला वकील मित्र विशाल गावडे। चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया। असे अजिबात नाही, कारण जरी आरोपीच्या ओळखीचे गुन्हा घडलेल्या ठिकाणी कोणीही नसले व आरोपीला माननीय न्यायालयाच्या समोर उभं केल्यानंतर आरोपी हे माननीय न्यायालयाकडे मोफत कायदेशीर सहाय्य मागू शकतात। तसेच माननीय न्यायालय हे सुद्धा आरोपीला त्यांना वकील नेमलेला आहेत का अशी विचारणा करतात। त्यांनी वकील नेमलेले नसतील तर माननीय न्यायालय हे मोफत कायदेशीर सहाय्य त्या आरोपीला देण्याचा आदेश करून वकिलाची नेमणूक ही आरोपीच्या पहिल्या रिमांडपासून ते संपूर्ण केसचे कामकाज चालेपर्यंत केली जाते। केवळ आरोपीच्या ओळखीचे कोणी नाहीत म्हणून आरोपीस पैसे देऊन वकील घेता येत नाही, म्हणून आरोपीवर अन्याय केला जात नाही। आरोपीला पूर्ण कायदेशीर सहाय्यता देऊन त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देऊन केस चालवून निकाल दिला जातो आणि आरोपीला अशा प्रकारची कायदेशीर मदत ही पहिल्या रिमांडपासूनच दिली पाहिजे। आरोपीचा हक्क आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय अशोक विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य या केसमध्ये 2024 मध्ये देण्यात आलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।